नमस्कार. आज आपण इथे मस्त अशी खमंग, खुसखुशीत व कुरकुरीत कोथिंबिरीच्या वडीची रेसिपी बघणार आहोत. ही वडी जास्त तेलकट देखील बनणार नाही, तसेच खाताना घशामध्ये अटकणार देखील नाही. कारण आपण ही वडी जी आज बनवणार आहोत ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. रेसिपी बनवायला एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय आपल्या ह्या वडीला किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. मस्त अशी खमंग, खुसखुशीत आपली छान अशी कोथिंबिरीची वडी बनलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मस्त आपली वडी बनलेली आहे. जास्त तेलकट ही आपली वडी बनलेली नाही. टेक्स्चर देखील तुम्ही इथे पाहू शकता की मस्त आलेला आहे. मस्त अशी कुरकुरीत आपली वडी बनलेली आहे. इथे मी तुम्हाला ही वडी तोडून देखील दाखवणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता आतला टेक्स्चर देखील किती मस्त असं आपल्या वडीला आलेला आहे. एकदम वेगळ्या पद्धतीने साधी, सिंपल आणि एकदम सोपी अशी आजची ही आपली पद्धत आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेणार आहे. हे बेसन मी छान असं सैलसर थोडंसं करून घेण्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पहिल्यांदा अर्धा ग्लास पाणी घालून मस्त असं हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये गाठी बिलकुल राहून द्यायच्या नाहीत. पहिल्यांदा अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घेत आहे. आता इथे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घेतल्यानंतर जे अर्धा ग्लास पाणी राहिलेलं होतं ते पाणी देखील मी घालून घेणार आहे. नंतर एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सैलसर पातळ असं हे मिश्रण मी फेटून घेतलेलं असतं. जसं दूध असतं त्याप्रमाणे या पिठाची मी कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे. इथे मी एक गड्डी घेतलेली आहे कोथिंबिरीची. स्वच्छ धुवून सुकवून ही गड्डी मी घेतलेली आहे. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर इथे दिसत आहे. कोथिंबीर घेताना त्याच्यामध्ये थोडेसे देठ देखील घेतलेले आहेत, त्यामुळे आपली जी वडी आहे ती मस्त अशी खुसखुशीत, कुरकुरीत बनणार आहे आणि खाताना देखील आपली वडी छान अशी टेस्टी लागणार आहे. आता ही कोथिंबीर मी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे. कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित छान अशा कट होतात आणि दिसतानाही आपल्या वड्या मस्त अशा दिसतात. तर इथे तुम्ही पाहू शकताय वड्या मी बारीक अशा, इथे तुम्ही पाहू शकताय कोथिंबीर मी मस्त अशी बारीक कट करून घेत आहे. कोथिंबीर धुवून ठेवल्यानंतर ना एक 10 ते 15 मिनिटं पंख्याखाली किंवा एखाद्या सुक्या कपड्याने सुकवून घ्यायचे आहे किंवा पुसून घ्यायचे आहे, म्हणजे कोथिंबीर व्यवस्थित अशी पटपट चाकून कट करता येते. कारण कोथिंबीरमध्ये जर पाणी असेल तर चाकूने कोथिंबीर व्यवस्थित कट होत नाही, त्यामुळे कोथिंबीर थोडीशी अशी सुकवूनच घ्यायची आहे कट करायला. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी ही कोथिंबीर मी सर्व कट करून घेत आहे. मस्त अशी बारीक आपली कोथिंबीर सर्व कट करून इथे झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती बारीक अशी ही कोथिंबीर मी कट करून सर्व घेतलेली आहे. इथे साईडला मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग, 1 चमचा जिरे घालून घेणार आहे. इथे मी मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ही पेस्ट इथे मी घालून घेणार आहे. तेलावर अर्धा मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं मस्त परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडे मसाले घालणार आहोत. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे. तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता घालून घेतलेले मसाले देखील तेलावर परतून घ्यायचे आहे 2 ते 3 सेकंद. नंतर बारीक चिरून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती सर्व कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता इथे सर्व कोथिंबीर घातल्यानंतर या मसाल्यांबरोबर ही कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आहे. जसजशी आपण कोथिंबीर परतत जाऊ तशी कोथिंबीर कमी होत जाते. तर तुम्ही इथे पाहू शकताय कोथिंबीर आपली एकदम बारीक अशी कमी झालेली आहे. छान अशी कोथिंबीर आपली इथे मी 1 ते 2 मिनिटं ही कोथिंबीर मीडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकताय कोथिंबीर आपली कमी देखील झालेली आहे शिजून. आणि याच्यामध्ये मी तयार करून घेतलेले जे बेसन आहे ते बेसनचं मिश्रण घालून घेणार आहे. मिश्रण घालताना एकदम घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर ना थांबायचं नाही, लगेच हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे मिश्रणाच्या गाठी होत नाहीत.
तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मिडियम करून हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। आता इथं हे मिश्रण शिजायला किती वेळ लागणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता हे बेसन आता शिजायला लागलेलं आहे। इथे मी हे बेसन एका पॅनमध्ये शिफ्ट करून घेतलेलं आहे, कारण कढईला ते चिटकत होतं त्यामुळे। टोटल हे मिश्रण शिजायला मला इथे 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत। मीडियम गॅसवर एक 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण मी ते शिजवून घेतलेलं आहे। मिश्रण व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता गोळा देखील एकसारखा बनत आहे। आता इथे आपण गॅस बंद करून द्यायचा आहे। आता इथे साईडला मी एक ताट घेतलेला आहे। या ताटाला मी तेल लावून घेणार आहे। सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घेतल्यानंतर तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते या ताटामध्ये मी काढून घेणार आहे। मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने हे मिश्रण असं थापून घ्यायचं आहे, कारण आपण याच्या वड्या पाडणार आहोत। त्यामुळे मिश्रण तुम्ही अशा प्रकारे थोडंसं थापून घ्यायचं आहे। इथे मी हाताने हे सर्व मिश्रण थापून घेतलेलं आहे। थोडासा पाण्याचा हात लावून हे मिश्रण हाताने थापून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थापून घेतल्यानंतर ना आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी एक 5 मिनिटं साईडला ठेवून देणार आहोत। आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत। मिश्रण छान असं थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत। तुम्हाला इथे कोणत्या शेपमध्ये वड्या आवडतात त्यानुसार तुम्ही पाडू शकता। तर इथे मी चौकोनी शेपमध्ये वड्या पाडणार आहे। चाकूच्या साहाय्याने ह्या मी वड्या कट करून घेत आहे। तर इथे आपली ही पद्धत मस्त अशी सोपी तुम्हाला वाटली ना, व आपलं जे मिश्रण आहे कोथिंबीरच्या वडीचं ते न वापरता डायरेक्ट आपण शिजवून घेतलेलं आहे। त्यामुळे वडी आपली मस्त अशी खमंग खुसखुशीत कुरकुरीत होते आणि बनवायला सुद्धा ही रेसिपी जास्त मोठी अशी लेंदी वाटत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीरची वडी नक्की बनवून पहा, तुम्हाला पण खूप आवडेल। मस्त अशी खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा ह्या वड्या बनतात आणि थोडीशी वेगळी देखील रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हाला पण नक्की आवडेल। नक्की बनवून पहा। तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या पडत आहेत। आता इथे मी साईडला तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये एक एक वडी सोडून मी तळून घेणार आहे। जर तुम्हाला वड्या जास्त अशा कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, आणि जर तुम्हाला वड्या कुरकुरीत नको असतील, थोड्याशा अशा खमंग हव्या असतील तर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे। तर इथे मी एका साईडून 3 ते 4 मिनिटं ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। आता इथे मी पलटी करून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडूनही 2 ते 3 मिनिटं ह्या वड्या मी तळून घेणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता एका साईडून मस्त अशा आपल्या वड्या तळलेल्या आहेत। मस्त असं खमंग टेक्स्चर या वड्यांना दिसत आहे। तर दोन्ही साईडून असे वरती खाली करून ह्या वड्या एक 5 ते 6 मिनिटं आपण तळून घेणार आहोत। तर ते तुम्ही पाहू शकता किती मस्त खमंग पण आपल्या ह्या वड्यांना आलेला आहे। आता ह्या वड्या मी काढून घेणार आहे। अशाच प्रकारे बाकीच्या ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्या देखील मी तळून घेणार आहे। जशा आपण पहिल्या बॅचला वड्या तळून घेतल्या त्याच प्रकारे दुसऱ्या बॅचला टाकलेल्या देखील वड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत। मस्त अशा सोनेरी ब्राऊन गोल्डन कलर येईपर्यंत ह्या वड्या मी 4 ते 5 मिनिटं दोन्ही साईडून आलटी पलटी करून तळून घेतलेल्या आहेत। मस्त असं टेक्स्चर आपल्या ह्या वड्यांना आलेलं आहे। आता ह्या देखील मी काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या दिसत आहेत, किती छान टेक्स्चर आपल्या वड्यांना दिसत आहे। बाहेरून मस्त अशा क्रिस्पी ह्या वड्या आपल्या बनलेल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असं टेक्स्चर ह्या वड्यांना आपल्या आलेलं आहे। मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत आपल्या ह्या वड्या आजच्या आपल्या बनलेल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते चमच्याने देखील। आतलं टेक्स्चर देखील मी तुम्हाला इथे दाखवत आहे, किती मस्त आलेलं आहे।
संध्याकाळच्या टायमिंगला चहा बरोबर असो किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर जेवणाची छान रंगत वाढवण्यासाठी तुम्ही अशा कोथिंबीरच्या वड्या नक्की बनवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.